हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. थंडीची चाहूल लागताच घरोघरी बनवले जाणारे डिंकाचे लाडू आज आपण बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता आपण हे लाडू बनवणार आहोत. डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात. सांधेदुखी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच बाळंतणीसाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत. चला तर आपण रेसिपी करूया. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक जाड बुडाची कढई जी आहे ती गरम करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 3 वाट्या सुकं खोबरं खिसून भाजून घेणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवरती खोबरं आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून घेतल्यामुळे आपल्या ज्या लाडूची शेल्फ लाईफ असते ना ती जास्त वाढते. किंवा खोबरं जर आपण भाजून घेतलं नाही तर ते थोड्या दिवसांनी खवट असं होतं, कडू होतं. त्यामुळे मग लाडू आपला जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आपण खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खिसून घेतलं तर बरं पडतं भाजायला, ते पटकन भाजलं जातं. अशा प्रकारे आता आपण हे खोबरं व्यवस्थित असं बारीक गॅसवरती भाजून घेऊया. खोबरं भाजताना असं कंटिन्यू आपण हलवत राहायचं आहे, नाहीतर खोबरं खाली लागण्याची शक्यता असते. आता आपलं खोबरं भाजत आलं आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागली आहेत मला हे खोबरं भाजायला. अजून थोडंसं मी व्यवस्थित हे खोबरं भाजून घेणार आहे. आता छान असं आपलं खोबरं भाजून झालं आहे लालसर रंगावरती. आता मी ते काढून घेते एका परातीमध्ये. खोबरं छान असं परातीत काढून घेतलं आहे. आता ते थंड करून घेऊया. आता आपण त्या सेम कढईमध्ये 2 चमचे खसखस भाजून घेणार आहोत 1-2 मिनिटासाठी. इथे मी 2 मोठे चमचे खसखस घेतली आहे. ती आता व्यवस्थित अशी बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटात खसखस भाजून होते. आता आपली खसखस छान भाजली आहे. मला 1 ते 1.5 मिनिटं लागला आहे फक्त खसखस भाजायला. आता आपण ती काढून घेऊया परातीमध्ये. आता आपण 2 मोठे चमचे तीळ घेणार आहोत. ते सुद्धा छान असे बारीक गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत. सांधेदुखी, कंबरदुखीसाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. थंडीमध्ये घराघरामध्ये बनवले जातात हे लाडू. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत लाडू. आता आपले तीळ पण छान भाजून झाले आहेत. असे उडायला लागले आहेत तीळ. गरम झाले की ते उडतात. याचा अर्थ असा की आपले तीळ व्यवस्थित भाजले आहेत. आता आपण ते काढून घेऊया परातीमध्ये. आता आपण 2 चमचे जवस घेतले आहेत. जवस सुद्धा सुपर फूड आहे. याचे फायदे खूप चांगले आहेत आपल्या स्किनसाठी, केसांसाठी, परत आपली वेट लॉससाठी पण चांगलं आहे हे. तर मी हे 2 चमचे जवस घेतलेले आहेत. याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्स सीड्स असं सुद्धा म्हणतात. ते पण छान असं बारीक गॅसवरती 1-2 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. ते भाजत आले की असे छान तडतड तडतड उडतात. याचा अर्थ आपले जवस छान असे भाजून झाले आहेत. आता जवस सुद्धा मी काढून घेते आहे परातीमध्ये. याला भाजण्यासाठी मला फक्त 1च मिनिट लागलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे हळीम सुद्धा भाजून घेणार आहे. हळीम सुद्धा आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असं आहे. आपण या लाडूमध्ये जेवढे सगळे प्रकार घालतो आहे, जे पदार्थ घालतो आहे ते सगळे पौष्टिक असे आहेत. त्याचे काही ना काही गुणधर्म आहेत. अळशी आहे, हळीम आहे, डिंक आहे, खारीक पावडर आहे. हे सुद्धा आपण 2 मिनिटं भाजून घेणार आहोत व्यवस्थित असं. हे सुद्धा व्यवस्थित असे तडतडतात. याचा अर्थ हे व्यवस्थित भाजून झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया परातीमध्ये. आता आपण इथे 2 मोठे चमचे तूप घेणार आहोत. इथे मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी खारीक पावडर टाकणार आहोत आपण. तूप छान गरम झालं आहे.
आता आपण त्याच्यामध्ये ही 1 वाटी खारीक पावडर टाकणार आहोत। खारीक पावडर सुद्धा बारीक गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहे। इथे मी रेडीमेड खारीक पावडर घेतलेली आहे। तुम्ही घरी आणून बिया काढून ती थोडीशी भाजून घ्यायची खारीक आणि मग मिक्सरवरती बारीक दळली तरी सुद्धा चालू शकते। खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही, तर थोडासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया। हे लाडू करताना कोणतीही वस्तू आपण जर भाजत असेल तर सतत आपले हात जे आहेत ते चालू राहिले पाहिजेत, तरच ते छान असे खमंग होतात। आणि प्रत्येक गोष्ट आहे ती आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायची आहे। मोठा गॅस करून भाजले तर त्याला चव तेवढी छान येत नाही। आता आपली खारीक पावडर भाजून झाली आहे, आपण काढून घेऊया परातीमध्ये। आता सेम कढईमध्ये आपण थोडं थोडं तूप घालून अर्धी वाटी डिंक तळून घेणार आहोत। इथे मी 3 मोठे चमचे तूप घालून घेतलं आहे। तूप छान गरम झाल्यावरतीच आपल्याला डिंक घालायचा आहे। डिंक जर थंड तुपामध्ये जर तळला तर तो आतमधून कच्चा राहतो आणि बारीक गॅसवरती छान असा तळून घ्यायचा आहे। इथे हा डिंक असा मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत डिंकाचे। जर तुमचे मोठे तुकडे असतील तर बारीक करून घ्या। माझे मोठे तुकडे होते त्यामुळे मी ते बारीक करून घेतलेले आहेत। आणि आता ते थोडे थोडे मी एक 4 ते 5 बॅचमध्ये तळणार आहे। सगळा डिंक एकदम टाकायचा नाही, थोडा थोडा घालून तो फुलून द्यायचा आहे व्यवस्थित तुपामध्ये। आपण नायलॉनचे साबुदाणे कसे तळतो थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये थोडे थोडे घालून, तसंच डिंक सुद्धा थोडा थोडा घालून व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। जर तो कडक राहिला तर लाडूमध्ये खाताना तो असा कचकच लागतो आणि मग लाडू खायची मज्जा पण निघून जाते। व्यवस्थित आपण झाऱ्याने दाबून बघायचं आपला डिंक व्यवस्थित तळला गेला आहे का। तर हा व्यवस्थित तळला गेला आहे आपला डिंक। आता मी हा काढून घेते परातीमध्ये व्यवस्थित। अशाच प्रकारे मी राहिलेला डिंक पण थोडा थोडा घालून तळून घेते। तुपाचं प्रमाण आपल्याला कमी वाटलं तर वाढवायचं। मी आता अजून 2 चमचे तूप टाकलेलं आहे। रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला सांगते एकूण आपल्याला किती तूप लागलं आहे ते। प्रमाण घेताना वाटी एकच वाटी घ्यायची, त्याच वाटीने सगळं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं, ज्याने आपले लाडू अतिशय सुंदर असे होतात। आता आपला हा डिंक सुद्धा तळून झालेला आहे, परातीमध्ये काढून घेऊया आपण। अशाच प्रकारे मी राहिलेला डिंक तळून घेते। आता आपला डिंक तळून झालेला आहे। आता मी याच्यामध्ये 20 ते 25 बदाम छानपैकी असे तळून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बारीक तुकडे करून पण घेऊ शकता, पण मला हे मिक्सरलाच बारीक करायचे आहे त्यामुळे मी याच्यामध्ये छान असे भाजून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता। बदाम पण आपले व्यवस्थित असे तुपामध्ये छान असे तळून झालेले आहेत, ते काढून घेऊया आपण एका बाजूला। आता काजू पण आपण सेम क्वांटिटीमध्येच घेतलेले आहे, छोटी वाटी घेतलेली आहे मी। काजू पण छान असे व्यवस्थित असे तळून घेणार आहे तुपामध्ये। तुम्ही भाजून घेतले तरी चालू शकतात। आता माझ्याकडे डिंक तळलेलं तूप त्याच्यामध्ये होतं त्यामुळे ते तळलेच जातात। आता काजू पण छान आपले असे फ्राय करून झालेले आहेत, काढून घेऊया ते पण आपण। आता तेवढेच अक्रोड सुद्धा आपण घेणार आहोत तळून व्यवस्थित असे। एक छोटी वाटी अक्रोड पण घेतलेले आहेत मी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्ता पण टाकू शकता याच्यामध्ये, मगज सीड टाकू शकता, मगजच्या बिया असतात त्या, भोपळ्याच्या बिया, सर्व सुपर फूड आहे।
हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। मी आता याच्यामध्ये बदाम, काजू आणि अक्रोड टाकलेले आहेत। ते पण लगेचच फ्राय करून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत। तो ऑलरेडी गरम आहे आपलं छान। गव्हाचं पीठ सुद्धा छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला आपल्याला त्याच्यामध्ये गुठळ्या दिसतात, पण जसं जसं ते भाजत येईल ना तसं तसं त्या गुठळ्या कमी होतात। आता याच्यामध्ये मी अजून 2 चमचे तूप टाकते आहे। तूप आपण जसं लागेल तसंच टाकायचं आहे। एकदम टाकलं आणि जास्त झालं तर मग तो लाडू जो आहे आपला तो तुपकट लागतो। त्यामुळे जसं लागेल तसंच गव्हाच्या पिठाला आपण तूप ॲड करून घेणार आहोत आणि बारीक गॅसवरती छान असं हे पीठ एक ऑफ व्हाईट कलर होईपर्यंत आपण छान असं भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये मी अजून 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि आता हे पीठ छान असं भाजून घेणार आहे। बरेच जण म्हणतात डिंकाचे लाडू करायचे तर भरपूर तूप वगैरे लागतं, असं काही नाही। आता हे संपूर्ण करायला मला जवळजवळ 1.25 वाटी तूप लागलेलं आहे आणि 1.25 वाटीतलं पण अजून एवढं तूप बाकी आहे। जवळजवळ 3 मोठे चमचे हे तूप आहे। योग्य प्रमाणात केलं तर तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित बॅलन्स राहतं आणि बाकीच्या वस्तूंचं पण प्रमाण व्यवस्थित राहतं। तुम्ही हे सेम लाडू विक्रीसाठी सुद्धा ठेवू शकता। या एवढ्या जिन्नसमध्ये जवळजवळ आपले 1 ते 1.25 किलो लाडू होतात। आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे छान असं। आता आपण ते काढून घेऊया। छान असं बदामी रंगामध्ये आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे। सुगंध पण खूप छान असा येतो गव्हाचं पीठ भाजतानाचा। आता आपण हे काढून घेऊया परातीमध्ये। आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरला हे मिक्सरमध्ये छान असं बारीकसर असं वाटून घेणार आहोत। मी गव्हाचं पीठ हे वेगळं काढलेलं आहे एका डब्यामध्ये, त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे। हे आता छान असं थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरलाच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपला डिंक छान असा कुरकुरीत तळलेला आहे, छान असा बारीक होतो आहे। मी याच्यामध्ये गोडांबे टाकायला विसरले होती, तर हे सुद्धा मी 1 छोटी वाटी गोडांबे घेतलं आहे। हे पण खूप पौष्टिक असं असतं। 1-2 मिनिटं हे आपण छान असं भाजून घ्यायचं आहे। आपल्या कंबरदुखीसाठी वगैरे हे खूप छान चांगलं कार्य करतं, त्याच्यासाठी हे घातलेलं आहे आपण याच्यामध्ये। आता आपले हे गोडांबे पण छान असे भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया परातीमध्ये। आता मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे। आपण हे लाडू जे आहेत ते बिना पाकाचे करणार आहोत। आता याच्यामध्ये मी ही 1.5 वाटी गूळ टाकणार आहे। आता 1 वाटी टाकला, अजून अर्धी वाटी टाकणार आहे। अजून अर्धी वाटी याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आपण। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आधी हाताने संपूर्ण आपण असं हे एकजीव करून घेऊया जेवढं जमेल तेवढं, आणि मग मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया। सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि सुंठपूड टाकणार आहोत लाडू बांधायच्या वेळेस। याच्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं ना, ते सुद्धा थंड झालेलं आहे। ते पण आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेते। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया छानपैकी। आता हे ते मी मिक्सरचा एक मोठा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडं मिश्रण घालून ते पल्स मोडवरती असं वाटून घेणार आहे। आता छान असं हे वाटून घेतलेलं आहे मिश्रण व्यवस्थित असं। आता आपण ते एका मोठ्या टोपामध्ये किंवा आपल्याकडे जर मोठा बाउल असेल तर त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया।
अशा प्रकारे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे। एकदम पण बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं असं रवाळ जो आपला मोठा रवा असतो ना त्याप्रमाणे ठेवलेलं आहे मी। आणि आता ते आपण एका परातीत काढून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये मला व्यवस्थित वेलची पावडर आणि सुंठ पावडर मिक्स करता येईल। तर या मिश्रणामध्ये मी एक मोठा चमचा वेलची पावडर टाकते आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 किंवा 2 चमचे टाकू शकता। मी ते 1 चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा सुंठ पूड टाकलेली आहे। मी जायफळ वेलची पावडर सोबतच बारीक करून टाकलेलं होतं ऑलरेडी त्याच्यामध्ये। आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकते आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यावरती तो पदार्थ अजून छान लागतो। आता हे सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेते मी आणि मग आपण लाडू वळून घेऊया। मिश्रण आपलं कुठेही ड्राय झालेलं नाहीये, व्यवस्थित असं बाइंडिंग म्हणजे जसं आपल्याला लाडू बांधायला पाहिजे आहे तसं झालेलं आहे। आता मी ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा, वेलची पूड आणि जायफळ पूड, सुंठ पूड, मीठ वगैरे, आणि मग आपण लाडू वळून घेऊया। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे छान असे लाडू वळून घेऊया। आता हे असं मिश्रण घेऊन जास्त मोठा सुद्धा बांधायचा नाहीये, मीडियम साईजचा व्यवस्थित असं हे लाडू दोन्ही हाताने पटकन असे आपले हे वळले जाते आहे। छान असा गोल शेप करून घ्यायचा आहे। खूप छान असा आपला हा लाडू झालेला आहे। अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते लाडू। हा सुद्धा छान असा आपला झालेला आहे लाडू। अशाच प्रकारे मी बाकीचे लाडू सुद्धा करून घेते। अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झाले आहेत। अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत। थंडीमध्ये प्रत्येकाने यातला एक लाडू रोज खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।